नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरकारी जॉब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज पाहणार आहोत आपण, बघू शकता डाक विभाग म्हणजे बघू शकता पोस्ट ऑफिस यामध्ये भरती निघली आहे. बंपर भरती असणार आहे. एकूण 28,000 जागा आहे ऑल इंडियामध्ये. त्यासाठी महाराष्ट्रात किती जागा असणार आहे आणि आपण काय पात्रता लागणार आहे, सर्व माहिती पाहणार आहोत. सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, ए टू झेड माहिती पाहणार आहोत. जर आपल्या चॅनलला कोणी नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. चला तर सुरू करूया. बघू शकता या एवढ्या पोस्ट असणार आहे. हे आपल्याला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. त्यावर आपण क्लिक करून आपण अर्ज पण करू शकता. इथं बघू शकता शेवटची तारीख किती असणार आहे. कॅन्डिडेट दिले आहे 18/2. आपल्याला यानुसार आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. फी पेमेंट पण करायचं आहे. पेमेंट किती मित्रांनो असणार आहे, ₹100 पेमेंट असणार आहे याचं. त्यानंतर बघू शकता आपल्याला पेमेंट किती मिळणार आहे ते त्याची पण माहिती दिली आहे मित्रांनो. इथं बघू शकता इथं दिलं आहे डाक सेवक म्हणजे पोस्ट पोस्ट ऑफिसर याचं पेमेंट किती असणार आहे, 10,000 ते 24,000 यानुसार पेमेंट मिळणार आहे. त्यानंतर इथं बघू शकता 12,000 ते 29,000 या दरम्यान आपल्याला पेमेंट पडणार आहे. इथं बघू शकता बँच पोस्ट मास्टर हे बघू शकता हे दिलं आहे. त्यानुसार आपल्याला खालच्या पोस्टचं बघणार आहे. आपल्याला एज किती लागणार आहे ते एज पण दिलं आहे. आपल्या कास्टनुसार एजमध्ये सवलत दिली आहे. त्यानुसार बघू शकता आपण एजमध्ये पण सवलत असणार आहे. त्यानंतर आपण बघूया एकूण जागा किती असणार आहे या भरतीसाठी आणि त्या जागेसाठी निवड पद्धत कशी होणार आहे, सर्व माहिती पाहणार आहोत. शेवटच्या पेजवर जागा दिल्या आहे आणि मित्रांनो जर आपण महाराष्ट्रात फॉर्म टाकत असणार आहे तर आपल्याला मराठी येणे कंपल्सरी आहे. तर लोकल लँग्वेज दिला आहे म्हणजे आपापल्या राज्यातच आपल्याला फॉर्म भरता येणार आहे याचा. इथं बघू शकता एकूण जागा इथं बघू शकता किती असणार आहे. एकूण जागा दिल्या आहे 28,636 एकूण जागा आहे टोटल ऑल इंडियामध्ये. यामध्ये आपल्याला महाराष्ट्रासाठी किती जागा असणार आहे ते पाहूया मित्रांनो. आपलं महाराष्ट्र बघू शकता. इथं बघू शकता सर्व राज्यांचं दिलं आहे. आंध्र प्रदेश, आसाम, त्यानंतर गुजरात, तर छत्तीसगड, मध्य प्रदेश. इथं महाराष्ट्र बघू शकता. महाराष्ट्राचं कोकणी आणि मराठी. त्यानंतर इथं बघू शकता मराठी म्हणजे आपल्याला गोवामध्ये फॉर्म भरायचा असेल, कोकण विभागात भरायचा असेल तर कोकणी आणि मराठी आपल्याला यायला पाहिजे. त्यानंतर आपण महाराष्ट्र सर्कलमध्ये फॉर्म भरायचा असेल तर आपल्याला मराठी यायला पाहिजे. ओपनसाठी जागा बघू शकता 1,505 जागा असणार आहे महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर दुसरी बघूया. त्यानंतर ओबीसीसाठी जागा किती असणार आहे. त्यानंतर बघू शकता ओबीसीसाठी 765 जागा असणार आहे. त्यानंतर एस सीसाठी 383. त्यानंतर एस सीसाठी 272. त्यानंतर ईडब्ल्यूसाठी 389. त्यानंतर बघू शकता पीडब्ल्यू एमध्ये बघू शकता 32 जागा आहे. हे हँडिकॅपची आपल्याला हँडिकॅपनुसार आपण जागा बघू शकता. टोटल किती जागा असणार आहे महाराष्ट्रामध्ये 3,460 जागा असणार आहे महाराष्ट्रामध्ये. सर्वात जास्त जागा असणार आहे महाराष्ट्रामध्ये. आणि ह्याला सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे ते मी सांगणार आहे. जर आपल्याला 10वीला 90 नाहीतर 80+ मार्क असतील 10वीमध्ये आपल्याला बोर्डमध्ये SSC बोर्डमध्ये 80+ मार्क असतील तर त्यावर आपलं सिलेक्शन होणार आहे. याला कुठलीही एक्झाम होत नाही. याला काहीच नसतं. डायरेक्ट तुमच्या 10वीच्या मार्कवर आपल्याला किती जास्त मार्क आहे त्यानुसार आपण भरती होऊ शकतो मित्रांनो. आणि आपण बघू शकता कुठल्या तालुक्यातला आहे, कुठल्या जिल्ह्यातला आहे, कुठल्या गावातला आपलं गाव पण आपल्याला मिळू शकतं या भरतीमध्ये मित्रांनो. ही भरती एक नंबर आहे. पेमेंट पण चांगलं आहे. महाराष्ट्र बघू शकता पोस्ट ऑफिस मध्ये सर्वात मोठी भरती आहे. आपण फॉर्म टाकूया. जर आपल्याला 80-70+ आपल्याला मार्क असतील तर आपलं सिलेक्शन होण्याचे चान्सेस भरपूर आहे. 100% चान्सेस आहे. यामध्ये आपल्याला पेमेंट मिळणार आहे आणि काम पण काय नसतं. 4 ते 5 तास आपल्याला फक्त काम असतं मित्रांनो. पेमेंट पण चांगलं आहे आणि ह्याला फक्त ज्ञान काय असणार आहे, 10वी आपली लागणार आहे. संगणकाचं थोडंसं ज्ञान असणार आहे. आपली MSIT झालेलीच असते. त्यानंतर आपल्याला सायकलिंग चालवता यायला पाहिजे. एवढीच हे पात्रता आहे. आपल्याला ह्या पात्रतेमध्ये आपण बसत असाल तर आपण हा फॉर्म भरू शकतो मित्रांनो. सर्वात जास्त जागा आहे आणि पेमेंट पण चांगलं आहे. आपल्याला स्टार्टिंगच मित्रांनो किमान 20,000 पर्यंत आपलं पेमेंट पडणार आहे. आपल्या गावात 20,000 पर्यंत आपल्याला पेमेंट मिळत असल्यामुळे दुसऱ्या कामची काही आपल्याला गरज आहे. आपल्याला 10वीला चांगले मार्क असतील तर आपण हा फॉर्म भरू शकतो मित्रांनो. आणि हा फॉर्म कसा भरायचा आहे तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिला आहे. त्यावर क्लिक करून आपण फॉर्म कसा भरायचा आहे ते पण पाहू शकतो मित्रांनो. जर आपल्याला माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.